यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मोहिते साहेब. आणि खरोखरच या अलिबाग मुरुडराव विधानसभा मतदारसंघामध्ये असंख्य कामं आहे, कोट्यावधी रुपयाची कामं, हजारो कोटीची कामं ज्यांनी आणली आणि खऱ्या अर्थाने विकासाचं पर्व सुरू झालं असे आमचे दमदार आमदार आणि ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाला 2 वेळा नामोहरण करून दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून येऊन इतिहास रचला असे सन्मान्य आमदार महेंद्रशेठ दळवी जे आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजा केणी आणि रसिकाताई यांच्या संकल्पनेतनं खऱ्या अर्थाने आज हृदयस्पर्शी असे या सोहळ्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमचे मार्गदर्शक, माणसातला माणूस आदरणीय भरतशेठ, आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय मोहिते साहेब, ज्यांनी मगाशी आपलं मनोगत व्यक्त केलं या गावचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे नेते महेंद्रजी वावेकर, त्यांच्या सहपत्नी जयश्रीताई वावेकर, आमच्या महिला संपर्क प्रमुख संजीवनीताई, आमच्या महिला तालुका आदरणीय भागीरथताई, आदरणीय जोशीताई, कामगार नेते, शिवसेनेचे नेते आदरणीय दीपकजी रानवडे, माझी कन्या जुईली, हृदयराजजी, मंचावरील सर्व पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, पत्रकार बंधू, उपस्थित सर्व महिला वर्ग, या परिसरातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, तर राजा केणीचा कार्यक्रम असला की नेत्रदीपक कार्यक्रम असतो हे सगळ्यांना आवर्जून माहीत आहे. वर्ष कुठलाही कार्यक्रम असला त्याचं नियोजन आयोजन अतिशय सुंदररित्या जीवन आणि सगळे त्यांचे मित्र परिवार किंवा आमचे सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असतं त्या कार्यक्रम नियोजन केलं असतं. आज प्रजासत्ताक दिन आहे, आपल्याला मनापासून खूप पहिल्यांदा शुभेच्छा देतो. हा तिहेरी कार्यक्रम आहे खरं तर की ज्यांच्या स्मरणार्थ आज गावाचं प्रवेशद्वारावरती नाव लिहिलं गेलं ते कैलासवासी प्रमोद ठाकूर. दुसरं म्हणजे दिव्यांगांना या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी आणि मातांसाठी रसिका त्यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ. खऱ्या कार्यक्रमाच्या पत्रिका मावळ्या राजा केणीने 3 वेळा बदलल्या कारण मध्येच थोडंसं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये काही पत्रिका उडून गेल्या, राहिल्या त्या आमच्या आणि म्हणून भरतशेठच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा नेत्रदीपक कार्यक्रम आहे. प्रमुख ठाकूर या गावचे सुपुत्र होते, या गावचे सरपंच होते, पंचायत समितीचे सभापती होते. कमी बोलणारा माणूस, मैत्री ठेवणारा माणूस. राजाचा त्याचा राजकीय जरी काय वादविवाद असला तर मी नेहमी फोन करून सांगू थोडं धीराने घे, राजाला सांगू थोडं धीराने घे. कारण व्यक्तिगत वाद नव्हता, हा राजकीय वाद होता, पक्षांतर्गतला वाद होता आणि संध्याकाळनंतर भेटणं असायचंच कारण त्यात 2 मूर्ती इथे आहेत. त्यामुळे हे सगळं राजकारणाच्या पलीकडचं काम खरं त्यांच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. माझ्या निवडणुकीच्या पहिल्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आदल्या दिवशी राजाने त्याच्यामध्ये वादविवाद झाला आणि राजासहित त्यांचे 14 आणि आमचे 14 28 लोक त्या कस्टडीमध्ये पोहण्यार पोशाख आतमध्ये त्या आरोपी म्हणून गेले. दुसऱ्या दिवशी निकाल होता. रसिकाताई आमच्या टेन्शनमध्ये नक्की काय होईल शेठ, तसं ताई तुम्ही काय लिखायची गरज नाही आहे. सगळ्यांना तिथे सन्मान केला.
निकाल लागल्यानंतर फोनवरती आम्ही बोललो, सगळं झालं. पण तो अंदाजाचा क्षण कदाचित राजाला बघता आला नाही आहे. पण दुसऱ्यांदा निवडून आलो तेव्हा राजाची प्रमुख भूमिका होती. त्या निवडणुकीच्या दालनामध्ये त्यांनी आखो देखा बघितली. पण त्याच्या नेतृत्वाखाली खरं दुसऱ्यांदा मी आमदार झालो. आपली सेवा करण्याची संधी मला दिली आहे. आणि खरं आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या सरकारच्या कालावधीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मी या ठिकाणी निश्चित सांगेन. त्याची पावती म्हणून दुसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी आपलं महिलांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दुसऱ्यांदा आमदार भरत शेठना चौथ्यांदा आमदार करण्याची संधी प्राप्त करून दिली. दुसऱ्यांदा आमदार होत असताना भरत शेठ चौथ्यांदा आमदार होत असताना भरत शेठ सरकारचे मंत्री झाले. आपण सगळे रायगडवासी आशावादी होतो की भरत शेठ मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री होणार. कारण याचा पूर्ण इतिहास त्याच्या आपण सगळे साक्षीदार आहात. मागचं सरकार जेव्हा आम्ही परिवर्तन केलं, परावर्तित झालं असं म्हणता येईल, तर आम्ही रायगडवर उठाव केला. राजा केणी आणि आमच्या सगळ्या जिल्हा प्रमुख नेतृत्वाखाली आम्ही 3 आमदारांनी. आणि त्यावेळेला मोहीम ठरली की राष्ट्रवादी शासनाला पालकमंत्री आदित्यने हटाव अशी मोहीम सुरू केली. आणि खऱ्या अर्थाने बघता बघता हे पेव सगळं महाराष्ट्रावर गेलं आणि खरंच सरकार परिवर्तित झालं. आम्ही सगळे सुरळीत संसार सुरुवात केली. काही दिवसांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याच्या चर्चेनंतर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये संवाद झाला आणि त्यांची बॅकडोर एंट्री आतमध्ये आली. आणि मग आम्हाला असं वाटलं की भरत शेठ त्याच याच्यामध्ये मंत्री होतील. पण बॅकडोर एंट्रीमुळे पुन्हा त्यांनी त्यांचा तो जादुई चमत्कार दाखवला आणि भरत शेठना मनाचा मोठेपणा करून त्याला वंचित राहावं लागलं. आणि मग ज्यांना आम्ही बाहेरदार असा दाखवला त्या पुन्हा मंत्री झाल्या. पण सुदैवाने पालकमंत्री आमचे उदय सामंत झाले. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना खरंच माहिती आहे. आता आम्ही असे होतो की भरत शेठ मंत्री झाल्यावरती पालकमंत्री होणार. पण नेहमीचा स्वभाव खासदार तटकरे साहेबांचा, त्यामुळे त्यांनी ती परत जादू फिरवली आणि पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री आदित्यने रायगड घोषित केलं. रायगडचा मावळा पुन्हा जागृत झाला. पुन्हा आम्ही आवाज दिला. चर्चा सुरू झाली, आरोप प्रतिरोप सुरू झाले, स्थगिती आली. तो आजचा दिवस होता. खरं म्हणजे आज त्यांना झेंडावंदनाचा अधिकार दिला मुख्यमंत्र्यांनी. जरी दिला असला तरी आम्ही त्या मुद्द्यावरती कायम आहोत की येणाऱ्या काळामध्ये रायगडचे पालकमंत्री भरत शेठ म्हणजे भरत शेठच असले पाहिजेत. हा आमचा हट्ट आहे आणि आग्रही मागणी आहे. कारण त्या माणसाने 4 वेळा विधानसभा 4 वेळा जिंकली आहे. भल्या भल्याने त्यांनी पराभूत केले. आणि मागचं सरकार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्या सरकारमध्ये प्रमुख भूमिका कोणाची असेल तर आदरणीय भरत शेठची होती. आणि हे सगळं असताना नेहमीप्रमाणे रायगडच्या राजकारणामध्ये काहीतरी खोडा घालायचा. म्हणून ज्यांना मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीला अंगावरती घेतली आणि सांगितलं भरत शेठच तटकरेच आपल्याला खासदार पाहिजे, इतर कोण चालणार नाही आहे. आणि सगळं ते पूर्ण बाईट माझी जिल्हाभर चालली. भारतीय जनता पार्टीचे नेते सगळेच माझ्या नाराज झाले. काय येणारी निवडणूक माझी पुढची जिल्हा विधानसभेची होती आणि तो रोज सोडून मी घेतला. एवढा विरोध असताना देखील तटकरे साहेबांना खासदारकीचं दुसरं तिकीट मिळालं. आपण सगळ्यांनीच अतिशय तन्मयतेने त्यांचं काम केलं. बहुमताने त्या निवडून दिलं. माझ्या अलिबागच्या तमाम जनतेने मतदारांनी 38,000हून अधिक मताधिक्य दिलं. हा इतिहास कधीही पुसला जाणार नाही आहे. पण नेहमी नियतीचा खेळ की आतापर्यंत जन्मापासून आतापर्यंत तटकरे साहेबांनी अशाच पद्धतीचं काही कृत्य केलं की कधीही काही झालं तरी आमचंच हा जो मीपणा आहे त्या मीपणा बाबतीमध्ये आता देखील एक फक्त नाव भरत शेठचं पालकमंत्री पदासाठी होतं. एकच नाव. कारण आम्ही आदल्या दिवशी देखील ती बैठक घेतली, मीटिंग घेतली. निश्चित झालेलं नाव. असं काय रात्री 2 तासामध्ये जादू झाली की भरत शेठचं नाव गायब झालं आणि आदित्य तटकरे पालकमंत्री बनल्या. आता काळी जादू आहे की मला माहित नाही आहे, पण खरं कधी बंगाली जादू असेल.
पण जो अधिकार आमचा होता, जो प्रोटोकॉल होता तो आम्हाला मिळायला पाहिजे होता. हे आमचं सगळ्यांचं पदाधिकाऱ्यांचं मतदारांचं मागणं होतं की भरत शेठ हा आपला माणूस पालकमंत्री झाला पाहिजे. पण नेहमीप्रमाणे ज्या अंतुले साहेबांपासून आतापर्यंत तटकरे साहेबांचा इतिहास तपासला तर राष्ट्रपती असेल इतर कुठल्याही पक्षाचा नेता त्यांनी जगूच दिला नाही आहे. ज्याने खरंच तटकरेंवर प्रामाणिक प्रेम केलं त्याला साईट करायचं काम किंवा त्याचं राजकीय करिअर बरबाद करायचं काम ज्या माणसाने केलं तो स्वभाव आज पण बदलला नाही आहे. पण आता मोहिते साहेब आम्ही अंगावरती घेतले आणि आम्ही एकदा ठरवलं कारण इतिहास साक्षीला आहे. कारण मी देखील किंवा राजा देखील ज्या परिस्थितीतून राजकारणामध्ये आलो, समाजकारणात आलो आणि खरं तर तुम्ही बघता बघता आम्हाला सगळ्यांनी स्वीकारलं आणि आमदार होत असताना ज्या पद्धतीने तुम्ही योगदान दिलं आणि खरं तर या भागातला जिल्ह्यातला शेका पक्ष प्राबल्य असणारा शेका पक्ष बघता बघता आपण त्याचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आणलं ते आम्ही शिलेदार आहोत. आणि म्हणून तटकरे साहेबांना नेहमी मी सूचित करतो की साहेब एक भले मोठं कुटुंब आम्ही राजकारणापासून संपवलंय, दुसरं कुटुंब तुमचं संपवणार. कारण आम्हाला खूप त्रास दिलाय. कारण माझ्यासारख्या माणसाला तिसऱ्यांदा फसवले, राजाला किंवा मोहितेला एकदा फसवले, मला तिसऱ्यांदा फसवलं, मानसीच्या रूपाने एकदा फसवलं. तेव्हा शेका पक्षाची गॅटमेट केली, मानसीला अध्यक्ष होऊन दिलं नाही आहे. मी जयंत पाटीलच्या मुलाला पराभूत केलं. त्यावेळी ठरलं महेंद्र तुम्हीच अध्यक्ष. पण त्यावेळी देखील काळी जादू आली आणि शेवटच्या रात्री मला सांगितलं जमणार नाही आहे. पण मी लढलो ती निवडणूक, फास्ट होऊन लढलो निवडणूक. पराभूत झाला असता तरी पण त्यांना दाखवून दिलं की लढवा या कार्यकर्त्या कधी हार मानणार नाही आहे. ती घटना झाली. लोकसभेला एवढं प्रामाणिक काम करून देखील विधानसभेला आम्हाला तिघांनाही फसवण्याचं काम केलं. खरं ही चिटिंग आहे असं म्हणलं तरी का भावगं होणार नाही आहे. कारण तो त्यांचा स्थायी स्वभाव आहे. आज आपण बघितलं की विधानसभेला प्रामाणिकपणे लोकसभेला त्यांचं काम करून खऱ्या अर्थाने विधानसभेला आम्ही कसे पराभूत होतो याचं सगळं आकलन त्यांनी केलं. त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्या बूथ यांना योगदान करून द्यायचं ना मतदानात, अशी सगळी एकंदर परिस्थिती निर्माण केली. मित्र सांगण्यासारखं खूप आहे पण आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आमचे दिवंगत नेते या पंचायतीचे सरपंच किंवा पंचायत समिती सभापती आज राजाने एक दोस्ती निभावली असं मी निश्चित सांगेन की मृत्यूनंतर देखील एक दोस्ती कशी असावी याचं जिवंत उदाहरण आज कुसुंबड्याच्या प्रवेशद्वाराला त्याचं नाव देऊन खऱ्या अर्थाने या कुसुंबडे गावाने राजाने त्याच्या संपूर्ण परिवाराने त्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली असं मी निश्चित सांगेन. कारण असं फार लोक कमी करतात. एखादा माणूस राजकारणात दिवंगत झाला किंवा गेला की त्याचं कोण नाव देखील घेत नाही आहे. पण आज 26 जानेवारी दिवशी त्याचं खऱ्या अर्थाने स्मरण करायचं काम राजाने केलंय याचा सार्थ अभिमान निश्चित मला आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई राजा चालू राहील, काय चिंता करू नका. ही लढाई आपण लढणार शेवटपर्यंत. एक जिद्द निश्चित आहे. विधिमंडळातला भरत शेठचा सहकारी म्हणून भरत शेठ पालकमंत्री होईपर्यंत माझीही लढाई कायमची राहील आणि तटकरे कुटुंबाला कायमस्वरूपी अंगावर घेत राहील. हे आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी निश्चित सांगतो. बोलण्यासारखं खूप काय, आज माझे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत. पण तटकऱ्यांचा स्वभाव आहे की कधी दुसरा चांगलं बोलणं त्यांना कधी पसंत पडत नाही आहे. पण एक वेळ निश्चित येणार, याच महेंद्राचा शब्द आहे, एक वेळ मी आणून ठेवणार की तटकरेला पुढच्या बाकावरनं शेवटच्या बाकावर बसवणार. ही ताकद निश्चित आमच्यामध्ये आहे. कारण जनता माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून आज या निवडणुकीमध्ये जो माझ्या माता भगिनीने फेरबदल करून दिला, खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी जी भूमिका मांडली आणि खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका केली, ती भूमिका लाडक्या बहिणींनी या मतदानातलं योगदानातलं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना आमदार केलं. याच्याबद्दल मी आपला आभार व्यक्त निश्चित करतो. आज राजाने तिहेरी कार्यक्रम केला आहे. दिव्यांगांना खऱ्या अर्थाने सन्मान करणार आहे. मग राजाचे कुठलाही कार्यक्रम बोला की आगळा वेगळा असतो. आम्हालाही वाटतं की राजाने एकदा मंच तयार केला, त्या मंचावर अनेक राजा वेगवेगळे प्रयोग करतो की जी लोकहिताचे असतात. एक उभरतं नेतृत्व आहे, लोकांनी स्वीकारले. लोकसभेला देखील राजाने खऱ्या अर्थाने या कुडूस मतदारसंघामध्ये मताधिक्य दिलं तटकरे साहेबांसाठी. पण तटकरे साहेब ते विसरतील. माझ्या विधानसभेला खऱ्या अर्थाने मागच्या देखील आता देखील, पण आता मताधिक्य दिलं. आणि मग पक्षाचा एक आमदार या नात्याने भरत शेठ आपले मंत्री आहेत, आजच घोषित करून टाकतो की येणारी जिल्हा परिषद राजा किंवा राजाची पत्नी, म्हणजे आरक्षण का मला माहित नाही,
पण उभयतांपैकी कोणतरी जिल्हा परिषद लढणार आणि माझी जेवढी ताकद आहे सगळ्या सहित ती मी ताकदपणा लावणार हा शब्द राजा आज मंचावर देतो. कारण त्याचे तुझ्या अपार कष्ट आहेत मला माहिती आहे. या मतदारसंघामध्ये राजकीयदृष्ट्या काम करणं सामाजिकदृष्ट्या काम करणं ही साधी गोष्ट नाही आहे. पूर्वीचा काळ होता की एका त्यांची जादू चालायची, आज आमच्या राजाची जादू चालते. आज राजा बोलेल ते चालते. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता समाधानी आहे की राजाला जी जबाबदारी दिली, जिल्हा प्रमुख जबाबदारी दिली ती खऱ्या अर्थाने त्यांनी प्रामाणिकपणे निभावली आणि पक्षाचं बळ वाढवलं. आणि म्हणून आज राजाला पक्षाकडनं बरेचशा साक्षीने आज मी जाहीर केलंय की राजा किंवा पत्नी, आता दोघांमध्ये कोण ठरवा बाबा. कारण माझ्या मागच्या प्रजासभेला रसिकराजांचं भाषण खऱ्या अर्थाने 2000 मध्ये अधिक देऊन गेले. युट्यूबवर अनेक लोकांनी बोलल्या एवढ्या छान बोलल्या त्या आणि वस्तुस्थिती बोलल्या, जे सत्य आहे ते बोलल्या. आणि खरंच उभयतांचं काम खूप छान आहे. त्यांच्याबरोबर महिला संघटन रसिकतांचं खूप मोठं आहे, राजाचा मित्रपरिवार खूप मोठा आहे, कार्यकर्त्यांचा संच फळी खूप मोठी आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या आमदाराला काम करताना अतिशय फ्रीडम मिळतो, म्हणजे फ्री हँड मिळतं. कुठली एखादी योजना आणली, कुठलं काय झालं तर राजा बघ की राजा बरोबर लाईन अप करणार, हा त्याचा खऱ्या अर्थाने स्वभाव आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये राजाचा काळ देखील अतिशय सुंदर आहे. आणि निश्चित जिल्हा परिषद सत्ता आपण घेत असताना, आता तुम्ही मानसीदेवीचं नाव घेतलं पण मी आमदार आहे तर मी काय ते बोलणार नाही. मानसीदेवी रागाने बघायला लागले. पण खरं आम्ही दोघेही उभयते असो, माझी मुलगी असेल का आपण सगळे असो, प्रामाणिकपणे लोकांची सेवा करत आलो. ते सेवा करत असताना जनमानसाने आम्हाला स्वीकारलं, याचा सार्थ अभिमान निश्चित आहे. आज आपल्याला भरतशेठचं मनोगत ऐकायचं आहे. भरतशेठला एका कार्यक्रमात आज मुंबईला पोहोचायचं आहे कारण खूप उशीर झाला आहे. खरं तर अंतर्मनात खूप बोलायचं होतं. काही सकाळपासनं मीडियाला बाईट आल्या ते बघितल्या आपण, तटकऱ्यांच्या सुपुत्राच्या, त्याला उत्तर देखील मी दिले ते आपण बघाल. पण भरतशेठ राहता येत नाही माझ्यासारख्या माणसाला, कारण एकदा मी वसा अंगावरती घेतला का तो खाली ठेवत नाही, हा माझा स्थायी धर्म आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी लढाई एक आपला पाईक म्हणून, आपला साथीदार म्हणून प्रामाणिकपणे लढणार आणि आपल्याला त्या खुर्चीवर नेऊन ठेवणार, हा शब्द माझ्या जनतेच्या नेत्यासमोर देतो. आज अतिशय सुंदर रित्या नियोजन आयोजन केल्याबद्दल आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. आपण खऱ्या अर्थाने आज राजाभाई केणी यांची जी जिल्हा परिषदची सीट या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे आणि ती खरोखर याचा